ओम त्र्यंबकं यजमहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वरुकमिव बंधनं मृत्योर्मुक्ष्यमामृतात्। नमस्कार मित्रांनो, देवदर्शनाई टीव्हीवर आपले खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, देवाला नारळ का फोडतात? आपण देवासमोर नारळ फोडतो, पण त्यामागे इतका खोल अर्थ आहे की तो समजला तर तुमची पूजा करण्याची पद्धत बदलेल। नारळाला श्रीफळ असे का म्हणतात? नारळाला शास्त्रात श्रीफळ म्हणतात। श्री म्हणजे लक्ष्मी आणि समृद्धी, म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना नारळ फोडल्या जाते। अहंकाराचा त्याग। नारळ बाहेरून कठीण, आतून स्वच्छ पांढरा। आपला अहंकार कठीण असतो, पण आत्मा शुद्ध, म्हणूनच नारळ फोडणे म्हणजे अहंकार फोडणे। आणखी एक कारण, शुद्धतेचे प्रतीक। नारळातील पाणी पूर्ण शुद्ध, देवाला शुद्ध मन अर्पण करण्याचे प्रतीक। तिसरे कारण, त्रिदेवांचे प्रतीक। नारळावरील 3 डोळे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, म्हणून नारळ फोडणे म्हणजे त्रिदेवांना वंदन। व्हिडिओ स्किप करू नका, आता पुढे जरा स्पष्ट समजून घेऊया। तर मित्रांनो, नारळ फोडताना एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत असते। नारळाचे 3 भाग असतात, एक म्हणजे कवच, दुसरी करवट आणि आतला शुभ्र गर। हे आपल्या जीवनाशी जोडलेले आहे। कवच म्हणजे आपले शरीर, करवट म्हणजे मन आणि आतला पांढरा भाग म्हणजे आपला आत्मा। जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा आपण देवाला सांगतो, देवा, माझे शरीर, मन आणि आत्मा तुझ्या चरणी अर्पण कर। त्यामुळेच नारळ फोडल्यानंतर त्यातील पाणी जमिनीवर वाया जाऊ देत नाहीत, ते पवित्र मानतात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नारळ कधी चाकूने कापत नाहीत, तो फोडतात। त्यामागचे कारण, फोडणे म्हणजे अहंकाराचा नाश आणि कापणे म्हणजे फक्त तुकडे करणे। हा फरक शास्त्रात सांगितला आहे। पूर्वी राजे महाराजे युद्धाला जाण्यापूर्वी नारळ फोडायचे, कारण त्यांना विश्वास होता, देव माझ्या सोबत आहे। तर आता जाणून घेऊया देवाला नारळ फोडण्याचा फायदा। मनातील नकारात्मक विचार कमी होतात, नम्रता वाढते, श्रद्धा दृढ होते। तर भक्तांनो, पुढच्या वेळी नारळ फोडताना हा अर्थ लक्षात ठेवा, पूजा अधिक भावपूर्ण होईल। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।